आठवणी या अशा का असतात, ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा. मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावाची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्यात उणीव भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. एक तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो. आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्णवेळ काम करत असतात. टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो. सत्य कायमच टोचतं, कारण त्यामध्ये सत्यता असते. असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही. अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही. परिस्थिती कितीही अवघड असो, जो आत्मविश्वासाने निखंबीरपणे उभा राहतो तोच टिकतो. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पनाही नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम कसे जगायचे हे शिकवते. गरम चहाच्या वाफेसारखी उडणारी माणसं नसावीत. माणसं असावी तर ती कापसासारखी, जी चटका सहन करूनही साथ न सोडणारी. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या एकटेपणातच सापडतात. अभिमान आणि वादळ हे दोन्ही आपल्या विनाशाची मूळ कारणं आहेत. जेव्हा वादळ खूप जोरात असतं तेव्हा नाव पाण्यात बुडतात आणि अभिमान अधिक झाला तर ख्यातनाम व्यक्ती देखील एक ना एक दिवस लयाला जातात. सगळं चुकीचे नसते, फक्त होकार, नकार आणि माघार कुठे घ्यावी एवढे कळायला हवे. ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूस वाटत असता. बदल हा तर निसर्गाचा नियम आहे. फरक इतकाच आहे की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस. आपल्यासोबत जीवनाच्या शर्यतीत सहभागी असणारा जोडीदार इतका निष्ठावंत हवा की त्याचे पाय मागे न सरता पुढे चालायला हवेत. मग तो प्राणी असो वा मनुष्य. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर माणसाच्या मीपणात वाढ होते. आणि हा मीपणा माणसातील मानवता, माणुसकी संपवतो. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण लोक
फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. फळ देणारे झाड आणि गुणवान व्यक्तीच फक्त झुकतात. सुकलेले झाड आणि मूर्ख व्यक्ती कधीच झुकत नाही. शांत राहणे ही एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. आयुष्यात घेतलेला त्रास विसरून जाणे आवश्यक असते, पण त्यातून घेतलेला धडा न विसरणे महत्त्वाचे असते.